26 वेळा पत्र दिलं पण कारवाई नाही. वाळू माफियांच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे आक्रमक. वाळू माफियांचा दहशतीमुळे प्रांताधिकारी तहसीलदार घाबरत असल्याचं लक्षवेधीत मांडलं. महाराष्ट्रातील अवैध वाळू उपसा आणि वाळू माफियांच्या मुजोरीचा मुद्दा आता राज्य विधिमंडळात चांगलाच तापलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी या प्रश्नावरून सरकारला थेट आव्हान दिलं. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद सभागृहात बोलताना संताप व्यक्त केला की त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत त्यांनी गेल्या 1.5 वर्षात तब्बल 26 वेळा लेखी पत्र दिलं. महसूल मंत्री, महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिलं. वाळू माफियांच्या विरोधात कारवाई का होत नाही याचं मुख्य कारण हप्तेखोरी असल्याचं खडसे यांनी म्हटलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांना माफियांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते मिळत असल्यामुळे कारवाई थंडावली असल्याचा खळबळजनक आरोप खडसे यांनी केला. वाळू माफियांच्या दहशतीमुळे तहसीलदार आणि प्रांताधिकारी कारवाई करायला घाबरतात. अनेकदा अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर आणि घरांवर हल्ले होतात, पण त्यांना योग्य पोलीस संरक्षण मिळत नाही असं एकनाथराव खडसे म्हणाले. खडसे यांनी माजी IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचं अधोरेखित केलं. आजचे जिल्हाधिकारी माफियांच्या दबावाखाली असून एस सर म्हणण्यापलीकडे काहीच करत नाहीत अशी टीका त्यांनी केली. तुमच्यात ताकद असेल तर वाळू आणि मुरुम माफियांना बंद करून दाखवा असं थेट आव्हान खडसे यांनी राज्य सरकारला दिलंय. इतक्या वेळा पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने हे सरकार संवेदनशून्य आणि निगरगट्ट असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असून महसुलाची मोठी चोरी होत असल्याचा मुद्दा त्यांनी प्रकर्षानं मांडला. या प्रकरणावर आता सरकार काय भूमिका घेतं आणि संबंधित जिल्हा प्रशासनावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मी माननीय मुनगंटीवार साहेबांना सरकारला सांगणार आहे की या राज्यामधले वाळू माफिया आणि मुरुम माफिया अजून थांबले नाही. उदाहरण देतो आपलं मंत्री महोदय आपल्याला 26 वेळा या महाराष्ट्रातल्या महसूल मंत्र्यांना, माझ्या महसूल आयुक्तांना आणि कलेक्टरना मी पत्र लिहून सांगितलं की या ठिकाणी अशी वाळू या 1.5 वर्षामध्ये वाळू माफिया चालू आहे, बंद करा. मी समक्ष किती वेळा बोललो, उलट माझ्यावर गुन्हा दाखल झाला विचार करायला होतो. 26 वेळा पत्र लिहिलं 1.5 वर्षामध्ये. स्वतः आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. जिल्हाधिकारी अभी करते हैं, जिल्हाधिकारी बदलला दुसरा अभी करते हैं. का करत नाही? जिल्हाधिकारी अगती काय ताकद नाही तुमच्या जिल्हाधिकाऱ्यामध्ये. कमजोर झाल्या जिल्हाधिकारी. माफियांच्या नावाखाली, माफियांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी कमी झाले. रेव्हेन्यू यंत्रणा करा, तुमच्या ताकद असेल तर बंद करून दाखवा. मी तुम्हाला दाखवल्या स्पॉट, मी स्वतः गेलो त्या ठिकाणी, तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवलं, लाईव्ह काढताना जे दाखवलंय. कलेक्टर बुलढाण्याला कळवलं, त्यांना कळवलं, ह्यांना कळवलं. जे चांगलं काम आहे तेही तुमच्यानं का होत नाही? कारण इसके ऊपर नाना भाळी आहे. नाना आमच्याकडे पैशाला नाना म्हणतात. हप्तेखोरी भारी आहे. एक जिल्हाधिकाऱ्याने तार आवाज केला की साला सळसळ कापायचा प्रशासन इंग्रजांच्या कालखंडात. काही जिल्हाधिकारी अजूनही मी पाहिलेले आहे, तुकाराम मुंडे सारखे. मी कौतुक करतो नेहमी तुकाराम मुंडेचं. काय तुम्हाला असेल नसेल, पण त्या माणसांना लाईन लावली, शिस्त लावली. सर हे आमचे जिल्हाधिकारी, यस सर, यस सर. फोन केला की उठून उभे राहा, यस सर. अरे क्या यस सर लगाया? कोण बंद करणार आहे? काय आम्ही करणार आहोत? तुमच्याला बंद होत नाही. मंत्र्यांनी ताकद नाही. 26 वेळा मंत्र्यांना पत्र देऊन उत्तर नाही. 26 वेळा पत्र देऊन नाशिकचा आमचा कमिशनर मला पत्र देतो की आम्ही कारवाई करतो आहोत. करा कारवाई. जा सांगा तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड करा. हा माणसं का नाही सस्पेंड? कारण हप्ते पोहोचतात वरपर्यंत. हप्ते वरचा आकडा मी सांगू शकेल कुठपर्यंत आहे. तहसीलदार असू शकेल, प्रांत असू शकेल, वरचा एकच अर्धा मिनिट फक्त. अरे माझं आव्हान चॅलेंज आहे या सरकारला, चॅलेंज की या राज्यामधले वाळू माफिया, मुरुम माफिया हे बंद करून दाखवा. तहसीलदार घाबरतो, त्याच्या अंगावर हल्ला होतो. पोलीस संरक्षण देत नाही, म्हणता आमचं काम नाही आहे. प्रांत घाबरतो, त्याच्या घरावरले होतात, त्याच्या गाड्यांवर हल्लं तर सुरक्षित आहे का कायदा सुव्यवस्था या ठिकाणी? म्हणून शेवटचं माझं आव्हान सरकारला की बंद करा. किमान आमच्या मतदारसंघात जर 26 पत्र दिले, 26 माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस 26 पत्र 1.5 वर्षामध्ये येतो तर ते दखल होत नाही. किती संवेदनशील सरकार आहे. वा,
राज्यपाल महोदय, मी तुमचं अभिनंदन करेल यासाठी की इतकं निगरगट्ट सरकार आम्ही कधी अनुभवलं नाही, ते आता अनुभवतो आहोत. मी ना आपल्या या संदर्भाला खेद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, जळगाव.